नमस्कार. मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नवरात्री कुलदेवीचा वास तुमच्या घरामध्ये आहे का? कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे का? हे कसं ओळखायचं? तर हे काही संकेत तुम्हाला दिसत असतील तर समजून जा की तुमच्या घरात कुलदेवीचा वास आहे आणि कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे. चला तर मग जाणून घेऊया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे, ती आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे, हे कसं ओळखायचं हे वेगवेगळ्या लक्षणाद्वारे आपल्याला समजतं. ती लक्षणे कोणती हे आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि शेवटी कमेंटमध्ये तुमची जी कुलदेवी आहे किंवा जे कुलदैवत आहे त्या नावानं कमेंट जरूर करा की आमची कुलदेवी किंवा आमचं कुलदैवत हे आहे, अशा पद्धतीने तुम्ही कमेंटमध्ये लिहा. चला तर मग सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊ की कुलदेवी म्हणजे काय. जी तुमच्या कुळाचं रक्षण करते ती कुलदेवी. आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा खूप आशीर्वाद असतो. बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. तर या देवीला आपण कुलदेवी म्हणतो. आणि पिढ्यानपिढ्या म्हणजे आपल्या पूर्वजापासून या कुलदेवीची सेवा आपल्या प्रत्येकाच्या घरात घडत असते. प्रत्येकाची कुलदेवी वेगवेगळी असतेच. जसे की तुमच्यापैकी काही जणांची कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी असेल, कुणाची मोठा देवी असेल, कुणाची रेणुका देवी असेल, कुणाची कोल्हापूरची देवी महालक्ष्मी असेल, तर कुणाची कालिका माता देखील असेल. तर घराण्यानुसार कुळांची कुलदेवी ही बदलत असते. ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाचा सांभाळ करते ना, त्याचप्रमाणे त्या त्या कुळाची देवी त्या त्या कुळाचा त्या त्या घराण्याचा सांभाळ करत असते. कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण सेवा करावी लागत नाही, कारण कुलदेवी ही स्वतःच स्वयंसिद्ध स्वरूप आहे. पिढ्यानपिढ्या आपल्या कुळातून आपल्या कुळातील व्यक्तीकडून तिची सेवा ही घडत आलेलीच असते. आणि जर एखाद्या घरची कुलदेवी नाराज असेल तर घरामध्ये वादविवाद होतात, घरामध्ये भांडण होतात, घरामध्ये अजिबात शांततापूर्ण वातावरण राहत नाही, संतान सुख प्राप्त होण्यामध्ये अडचणी येतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या त्या घरामध्ये निर्माण होत असतात. अगदी साध्या सेवेने सुद्धा तुम्ही कुलदेवी प्रसन्न करू शकता. आणि त्यामुळे जेव्हा कुलदेवीचा वार असतो तेव्हा ती आवर्जून सेवा करायला पाहिजे. तिची साधी पूजा करायला, तिला नैवेद्य दाखवायला आणि तिच्यासमोर दिवा लावायला अजिबात तुम्ही विसरू नका. देवीच्या पुढे भाजी भाकरीचा नैवेद्य अगदी प्रेमाने आणि मनापासून आणि श्रद्धेने देवीला नैवेद्य दाखवा. आणि अजिबात तुम्ही मातेचा विसर पडू देऊ नका. नामस्मरण करा. तर बघा, जशी आपल्या घरामध्ये वडीलधारी माणसे असतात, आपले आजोबा आहे किंवा आपले पंजोबा आहे, हे होऊन गेलेले असते, त्याचप्रमाणे अशी वृद्ध माणसं आपली वडीलधारी माणसं असतात, ज्येष्ठ व्यक्ती आपल्या घरामध्ये असतात. त्याचप्रमाणे आपला कुळाचा सांभाळ करायला आपली कुलदेवी असते. वर्षातून एकदा का होईना आपण आपल्या कुलदेवीला गेलंच पाहिजे. कुलदेवीच्या ठिकाणी आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी घरातील लहान मुलाबाळासोबत गेलं पाहिजे, ज्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद कायम त्या घराण्यावर राहतो. त्याचबरोबर कोणताही कठीण प्रसंग जर आपल्यावर येणार असेल, एखादी आकस्मिक समस्या आपल्यावर येणार असेल, त्यापासून कुलदेवी आपलं रक्षण करते. त्यासाठीच आपण आपल्या देवघरामध्ये मंगल कलश भरून ठेवायलाच पाहिजे. आता मंगल कलश म्हणजे काय, तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की मंगल कलश म्हणजे काय. तर मंगल कलश म्हणजे की तुम्ही एक कलश घेऊन
त्यात विड्याची 5 पाने आणि सुपारी टाका, किंवा तुम्ही 1 रुपयाचं नाणं जरी टाकलं तरी चालतं. आणि त्यावर स्वास्तिक काढा आणि तो कलश तुम्ही श्रद्धेने कुलदेवीच्या नावाने आपल्या देवघरात ठेवा. एखादा शुक्रवार किंवा मंगळवार बघून त्या कलशाची तुम्ही स्थापना करा. जे तुमच्या कुलदेवीच्या नावाने तुम्ही कुलदेवीला स्मरून त्या कलशाची तुम्ही स्थापना करा. कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण व्रत करायची गरज नाही. मात्र वर्षभरामध्ये जी काही मंगलकार्य आपण आपल्या घरामध्ये करतो ना, किंवा आपल्या घरी जेव्हा बाळ जन्माला येतं, आपण नवीन कामाची सुरुवात करतो, त्या वेळेला मात्र आपण आपले कुलदेवीला ध्यानात ठेवलं पाहिजे, तिचं स्मरण केलं पाहिजे. नवीन गोष्टीची सुरुवात करण्यापूर्वी आपण तिचा आशीर्वाद घेतला पाहिजे. एवढं केलं तरी पुरेसं आहे. आता ती काही खास लक्षणं किंवा ती काही खास संकेत पाहूयात, ज्यावरून तुम्हाला कळेल की तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे, ती तुमच्या घरात जागृत अवस्थेत आहे, ती तुमच्या घरामध्ये निवास करत आहे. तर आता बघूया सगळ्यात पहिलं लक्षण, की ज्या घरामध्ये कुलदेवी त्या घराण्यावर, त्या कुटुंबावर प्रसन्न असेल, त्या घरातील कोणत्याच कामात कोणताही बाधा येत नाही. आणि म्हणून अशा घरातील व्यक्तींनी जे काही कामं केले आहे किंवा जे काही कामं तुम्ही हाती घेतले आहे ते काम पूर्णत्वास जात असते. ते काम थांबत नाही आणि त्यांना त्या कामामध्ये सफलता सुद्धा प्राप्त होत असते. त्यांना ज्या काही कामामध्ये अडचणी येत असतील, म्हणजेच कितीही साधं सोपं काम असेल किंवा कोणतीही गोष्ट करायची घेतली तर त्यामध्ये अडचणी निर्माण होत असतील, तर तुम्ही समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे किंवा काहीतरी तुमच्या कुलदेवीचं तुमच्याकडून चुकत आहे. आणि त्यामुळे काय करायचं, की वर्षातून एकदा का होईना आपल्या कुटुंबाबरोबर आपल्या कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन यायचं. म्हणजे आपल्या कुलदेवीचं मूळ ठिकाण जे आहे तेथे तुम्हाला जायचं आहे. तिथे दर्शन तुम्ही करून आलात, देवीची ओटी भरली, किंवा नवरात्राच्या वेळी घरातील एका सदस्याने का होईना नवरात्रीचे 9 दिवसाचे उपवास केले तरी सुद्धा भरपूर आहे. म्हणजे वर्षातून जे काही कुलदेवीचं येतं, कुलदेवीचे काही उपवास असतील, कुलदेवीचे काही कार्य असतील, जसं की नवरात्रीमध्ये आपल्याला कुलदेवीची सेवा करावी लागते. चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा आपण कुलदेवीची सेवा करतो. शुक्रवार असतो आपल्याला कुलदेवीचा वार, तर त्या दिवशी का होईना आपल्याकडून कुलदेवीची सेवा घडली पाहिजे. तरी सुद्धा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल, आपल्या कोणत्याही कामामध्ये बाधा येणार नाही, कुलदेवी आपल्यावर प्रसन्न राहते. आता बघूया नंबर 2. कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असण्याचे दुसरं लक्षण आहे, त्या घरातील सदस्य एकमेकाचा आदर करतात, मिळून मिसळून राहतात, प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकाचा विचार करतात. म्हणजे त्या घरामध्ये गृह कलह, भांडण होत नाही. त्या घरातील स्त्रिया पुरुषाचा सन्मान, आदर करतात. पुरुषसुद्धा स्त्रियांना मानाने वागवतात, त्यांना अजिबात तुच्छ लेखत नाही. त्या घरातील मुलं आज्ञाधारक असतात आणि त्याचबरोबर घरातील करती जी व्यक्ती आहे ती व्यक्ती घरातील सगळ्यांचा विचार, योग्य निर्णय घेत असते आणि त्यामुळे सुद्धा घरामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही. आणि हेच ते लक्षण आहे की त्या घरामध्ये कुलदेवी प्रसन्न असल्यामुळेच काम अगदी सहजपणे घडून येत असते. आता बघूया नंबर 3, तिसरं लक्षण काय आहे, ज्यावरून आपल्याला समजून जायचं आहे की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे. बघा, जर अगदी प्रसन्न वाटत असेल, सगळं घर अगदी सुगंधित केल्याप्रमाणे, जसं की काही आपण अत्तर वगैरे आपल्या घरामध्ये मारला आहे, आणि अशा पद्धतीने जर आपल्याला आपल्या घरात आल्यावर प्रसन्न वाटत असेल, तर समजून जायचं की कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावर आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं की काही जणांना असं वाटतं की आपण घरी जाऊच नाही, कारण घरी गेल्यावर काय असणार आहे, काय होणार आहे हे कदाचित माहीत असतं की घरातील वातावरण अजिबात चांगलं नाही आहे. घरामध्ये सतत खटके उडतात, भांडणे होतात, किंवा आपण जे म्हणतो ना की घरामध्ये आपल्याला शांतता लाभली पाहिजे, तर कुलदेवीची आपल्याकडून काहीतरी चुकत आहे, आपण समजून घ्यायचं आहे. पण ज्यांना आपल्या घरी यायची सतत ओढ लागलेली असते, घरी गेल्यावर जो आनंद मिळतो तो कशातच नसतो.
आणि असं ज्यांना वाटतं म्हणजेच थोडक्यात काय की त्यांना त्या घरामध्ये अगदी प्रसन्न वाटतं. घरातील व्यक्ती एकमेकाशी एकदम चांगले राहतात, मिळून मिसळून राहतात. तर साहजिकच कोणत्याही व्यक्तीला घरी पटकन यावं वाटेल, घरी जावं वाटेल. आणि एवढंच नाही तर असं सुद्धा वाटेल की मी घरी कधी जातो. आणि साहजिकच आहे तर हे सुद्धा तेच लक्षण आहे की त्या घरात कुलदेवी प्रसन्न आहे, कुलदेवीचा आशीर्वाद त्या घरातील व्यक्तीवर आहे. आता बघूया नंबर 4, ज्यामुळे संतती प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारची अडचण ज्या घरामध्ये येत नाही, म्हणजे त्या घरामध्ये मुलगा व्हावा, मुलगी व्हावी, म्हणजे थोडक्यात काय तर बाळाचं आगमन त्या घरामध्ये व्हावं, यासाठी कोणत्याही प्रकारचा नवस सायास करण्याची गरज पडत नाही. तर अशा घरामध्ये सुद्धा कुलदेवीचा वास आहे, कुलदेवी त्या घराण्यावर प्रसन्न आहे असं समजून जावं. असं आपल्याला समजून जायला काहीच हरकत नाही. कारण कधी कधी काय होतं की काही जणांच्या घरी मुलं बाळं येण्यासाठी नवस सायास करावं लागतात. शारीरिक सुद्धा कोणत्याही प्रॉब्लेम नसतो, कोणती अडचण नसते, आणि तरीसुद्धा एखाद्या जोडप्याला लवकर आपत्ती होत नाही, आपत्ती प्राप्त होत नाही. तर हे सुद्धा कुलदेवी नाराज असल्याचं लक्षण आहे. तर अगदी ज्या घरामध्ये नवस सायास न करता अगदी सहजपणे संतती सुख मिळते किंवा वंशाची वृद्धी होते, म्हणजे वंश वाढला की काय होतं की साहजिकच कुलदेवीची सेवा घडत जाणार आहे. वंश जर खुटला म्हणजेच मुलगा असो किंवा मुलगी, पण काही अपत्यच जर त्या जोडप्यांना झालं नाही तर साहजिकच कुलदेवीची सेवा त्या घराण्याकडून पुढे जाऊन घडणार नाही. तर ज्यांच्या घरी अगदी सहजपणे अशी वंशवृद्धी होत असते तर त्यांच्यावर सुद्धा कुलदेवीचा शुभ आशीर्वाद आहे असे आपल्याला समजून जायचं आहे. आता बघूया नंबर 5 कोणतं लक्षण आहे. बाहेरची कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. ज्या घरामध्ये कुलदेवीचा खरा वास असतो तर त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची प्रबळ जरी वाईट शक्ती असली तरी ती प्रवेश करू शकत नाही. कारण काय तर कुलदेवी असो किंवा कुलदैवत असो, तर या देवतांचा वास आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असतो. आणि त्यामुळे कितीही प्रबळ शक्ती असली, कोणी कितीही आपल्या घरावर करणीबाधा किंवा वाईट नजर जरी टाकण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा कुलदेवीच्या शुभ आशीर्वादामुळे, कुलदेवीच्या शक्तीमुळे ती वाईट शक्ती किंवा ती वाईट बाधा आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. आता बघूया नंबर 6. यानंतर सगळ्यात शेवटचं आणि 6वं लक्षण असं आहे, जर आपल्या कुलदेवी आपल्यावर नाराज असेल तर कुलदेवीची आपल्याकडून काही चूकत आहे किंवा कुलदेवीला आपल्याकडून काही कार्य करून घ्यायचं असेल तर कुलदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन तिची जी काही इच्छा आहे किंवा आपल्याकडून काही चुकत असेल, नाराज असेल तर ती अवश्य त्यांचे संकेत देत असते किंवा स्वप्नात जाऊन ती सांगत असते की आपण सुद्धा आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांना, आपली आजी आजोबांना किंवा आई वडिलांना एखाद्या नक्कीच सांगताना ऐकलं असेल की देवी माझ्या स्वप्नात आली होती आणि देवीने हे करायला सांगितलं किंवा देवीने दर्शनाला ये असं सांगितलं. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देवी त्या घरातील व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन देत असते. तर हा सुद्धा एक संकेत असतो की देवी आपल्यावर प्रसन्न आहे. किंवा आपल्याकडून जर काही देवीचं चुकत असेल तर त्याचे संकेत सुद्धा ती कुलदेवी नक्कीच देत असते. कारण कुलदेवी ही एक रक्षात्मक शक्ती आहे. त्या कुळाचा ती रक्षण करण्यासाठी प्रत्येक कुळाची कुलदेवी ही वेगवेगळी असते. तर सगळ्यात सोपा आणि महत्त्वाचा नियम असा आहे की कुलदेवीच्या बाबतीत जर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं असं आपल्याला वाटत असेल तर आपल्या कोणत्याही कामामध्ये बाधा येऊ नये, आपल्या घराण्याला कोणाची नजर लागू नये, आपल्याला संतती सुख प्राप्त व्हावं. म्हणजेच काय तर ज्या गोष्टीमध्ये आपल्याला सुखाची इच्छा आहे किंवा ज्या गोष्टी आपल्याला मिळाव्या अशी आपली इच्छा असते तर त्यासाठी फक्त एकच काम करायचं, कुलदेवीचं, कुलदैवताचं कोणतंही काम चुकवायचं नाही. किंवा ज्या गोष्टी आपण नवीन सुरू करू, नवीन काही कार्याचा आरंभ आपल्या घरी होणार असेल
त्याचबरोबर आपल्या घरी कोणतंही शुभ कार्य असेल, म्हणजे कोणतंही महत्त्वाचं काम करताना कुलदेवीचा शुभ आशीर्वाद घ्यायला विसरू नका. तुमच्या घरात जे बी तुम्ही कार्य कराल, जेही काही कार्य कराल, तुमच्या घरात लग्न असू द्या, तर त्यावेळी आपली पहिली पत्रिका तुमच्या कुलदैवतासमोर नेऊन ठेवा, कुलदेवीसमोर नेऊन ठेवा, तिचा शुभ आशीर्वाद घ्या आणि मगच कार्याला लागा. तुमचं कोणतंही काम असू द्या, शैक्षणिक असू द्या, व्यावसायिक असू द्या, शेतीसाठी असू द्या, गाडी घ्या, घरचे काही सुद्धा असू द्या, मूळ तुमची ताकद आहे आणि जी आहे ती कुलदेवी पासून तुम्ही चालू करायला पाहिजे. स्मरण करायला मात्र विसरू नका. तिच्यासमोर नारळ फोडायला किंवा तिची ओटी भरायला तुम्ही विसरू नका. यापैकी तुम्ही काहीही एक केलं तरी कुलदेवी तुमच्यावर कधीच नाराज होणार नाही आणि ती तुमच्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करेल. अगदी जागृत अवस्थेत ती तुमच्या घरामध्ये राहील आणि पर्यायाने तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारचं संकट कधीच येणार नाही. जर चुकून एखादं संकट आपल्या घरावर येणार असेल, घरातील एखाद्या व्यक्तीवर येणार असेल, तर त्या संकटातून कुलदेवी आपल्याला नक्कीच वाचवेल किंवा त्या संकटातून बाहेर कसं पडायचं याचा मार्ग तरी ते नक्की दाखवेल. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल, उपयुक्त वाटत असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.